जय श्रीकृष्ण यूट्यूब फॅमिली, कशात तुम्ही? बरे आहात ना? मी पण बरीच आहे. आज मी बनवणार आहे बिर्याणी. पोरगा काय बोलला, आई गणपती उठली म्हणे, मला चिकन नाही खायला दिलं, बिर्याणी नाही बनवली. त्याला काही ते हे आवडत नाही, काय म्हणतात त्याला, चपाती चिकन काय आवडत नाही, भाजी चिकन बनवलेली भाजी आवडते त्याला, ती बिर्याणीच पाहिजे. तर मला बोलले, मी ते कागद दिले फेकून, आता मसाला विसरला, तुम्हाला काय दाखवता येत नाही मला ते, सॉरी. तर मी काही एवढं काही दाखवलं नाही तुम्हाला. चिकन, लसूण, कांदा हे सगळं काही दाखवलं नाही, कारण माझ्याकडे एवढा वेळ पण नव्हता आणि आता तो जेवायला येणार आहे, त्या कारणास्तव मला ते लवकर लवकर बनवायचे आहे, बरोबर. तर मी डायरेक्ट तुम्हाला ते बनवतानाच दाखवते, म्हणजे टाकलं तेव्हा दाखवते आणि बनवल्यानंतर दाखवते, ठीक आहे ना. तर आमची दुर्गा आली वाटते, काय माहिती, दुर्गासाठी पण थोडं ठेवलं आणि शिजवल्यानंतर जे काय हड्ड्या बिड्ड्या काही असतात तर ते आमचे साहेब काही खात नाहीत, ते हड्ड्या त्यांना काही चावत नाही, काही नाही, तर ते मग ठेवून देतात आमच्या दुर्गासाठी. तर ते आणि हे आमच्या दुर्गासाठी, म्हणजे आमची दुर्गा, म्हणजे आम्ही तिला म्हणत नाही, ते आमचे आहेत, मला माहिती आहे दुर्गा कोण नाही ते आमची. तर ती येणार मग खायला. लसूण धने ते काही मला तुम्हाला मी जास्त दाखवलं नाही, ठीक आहे. आता आपण बिर्याणी बनवायला सुरुवात करूया, ठीक आहे. आता मी मसाला दाखवतो, बाईक मिनिट तिकडे कॅमेरा. हे बघा, आता हे मसाला, पुरा मसाला दिसला, हा पूर्ण मसाला तयार झाला. आता मी टाकणार आहे त्याच्यातली चिकन. हे बघा, आता त्याच्यात टाकणार चिकन. कसं मी खात नाही ना चिकन बिकन काही, तर मला थोडंसं वाढूनच करावं लागते, आहे की नाही. आता झालं, चिकन टाकून दिलं. आता पूर्ण हलवून घेतलं ते चिकन, व्यवस्थिशीर मस्त मिक्स केलेलं चिकन ते. आता त्याच्यात 1 मिनिट झालं, कॅमेरा हालते ना, कारण मग बरोबर व्हिडिओ पण निघत नाही, तुम्हाला दाखवता येते नाही बरोबर, तरी पण चला ठीक आहे. आता मी हे सगळं मिक्स केलं, हे बघा, हे सगळं मिक्स केलं त्या मसाल्यामध्ये. तो मसाला, कांदा, लसूण, धनिया नाही, कांदा, लसूण, जे बी काही मसाले, खडे मसाले, हे ते सगळं ते मसाल्यात ते मिक्स केलं मी चिकन, बरोबर. तर आता मी काय करणार, त्याच्यात टाकणार तांदूळ. चला ठीक आहे, तांदूळ टाकूया त्याच्यातनी आपण. 1 मिनिट थांबा. आता मी कसं चिकन खात नाही ना, बरेच वर्ष झाले, 10 वर्ष झाले, कारण केव्हा 10 वर्ष झाले, माझ्या मिस्टरांचं ऑपरेशन जेव्हा झालं होतं ना, तेव्हापासून मी काही ते खात नाही बाबा, कारण मी सोडूनच दिलं. चिकनचं पाणी मी खिडकीतूनच टाकून देत असते. आता मी काय करणार आहे, आता हा धनिया आहे ना, धनिया कापून टाकून देते त्याच्यातनी, कारण मी कमसे कम त्यातील 10 मिनिट नाही, 5 मिनिट ठेवते, कारण ते चिकनचं जे पाणी असतं ना, ते सुटलं पाहिजे पूर्ण. ते चिकनचं पाणी सुटल्यानंतरच मी हे करते, काय करते, तांदूळ टाकते त्याच्यात, है ना. कुठे गेला चाकू गेला की काय माहित बाबा, तिकडे. अरे, चाकू पाण्यात कसं काय जाणार आहे की नाही, आता होता ना, चाकू गायब झाला, कसा काय. ते पाण्यात टाकलं, खिडकीत पाणी टाकलं मी खिडकीतून, मला वाटते त्या पाण्यातच गेला चाकू. त्याच्यासारखं झालं, त्या कादर खानचं कसं एका पिक्चरमध्ये कैशी पोटात राहायचं, तसं झालं ना माझं. नाही, सॉरी, आय मला तर वाटलं ते खिडकीतून मी पाणी टाकलं, त्याच्यातच गेला वाटते.
असं मला वाटलं. मला आली कादर खानची आठवण. नाही नाही, कादर खान असते का कोण असते काय माहिती मला, पण एका पिक्चरमध्ये मी पिक्चर बघितला, एका पिक्चरमध्ये ती पोटातच ठेवते ते काय कैची का काय असते मला माहिती नाही, काहीतरी असते बाबा, पण एवढं मला ध्यान आहे की ती पोटात ती कैची विसरून राहिली. कादर खानच असते वाटते ते. तर असं तर आता मी टाकणार आहे त्याच्यातली धनिया बारीक करून. हे बघा, आता एवढा धनिया मी टाकणार आहे. आता ती पूर्ण मिक्स करून घेते. पाणी सुटायचं कारण हे आहे की ते पाणी जर सुटलं ना त्याच्या चिकनमध्ये तर ते काय होते माहिती आहे का, आपल्याला पाणी किती टाकायचं याचा अंदाज समजते. आलं लक्षात तुमच्या. तर आता ते पाणी सुटलं आहे, थोडं पाणी चालू आहे सुटलं. ते पाणी सुटलं की मग ते त्याला ऑटोमॅटिक कमसे कम नाही मला तरी 1 कटोरी पाणी वर येते. मग आपल्याला अंदाज समजते की त्यात पाणी किती घालायचं. नाहीतर आपण जर डायरेक्ट ते टाकलं त्याच्यात तर मग आपल्याला अंदाज काय समज, मग कधी कधी काय होते बिर्याणी चिकट होते या म्हणजे थोडंसं म्हणजे जास्त पाणी होते, आपल्याला अंदाज समजत नाही ना त्याचा. त्या कारणातून मी काय करते, त्याला पाणी सुटू देत असते. 1 मिनिट समजा, 1 मिनिट. बघा दिसती का नाही काय माहिती. हां दिसलं का, दिसलं ना पाणी सुटलं नाही आला. हे बघा हे सुटलं जरा पाणी. आता त्याच्यात टाकते मी तांदूळ धुवून, आहे की नाही. धुवून तांदूळ टाकल्यानंतर आता टाकते तांदूळ धुवून. मला वाटते तांदूळ 1 मिनिट मी हात धुवून येते. हात यासाठी धुवून यायला लागते कारण मला त्या प्याच्या हांड्याला हात लावावा लागते, कारण मी पण त्याच्यातच पाणी पिते ना, त्या कारण मला हात धुवून यावंच लागते. कारण चिकन बनायचं म्हणल्यावर थोडंसं मला विचार करूनच करावं लागतं, कारण मी काही खात नसतो. ते मी टाकणार आहे. काय पडलं नाही, काय नाही, ते पाणी होतं ना ते पडलं. तर थोडेसे तांदूळ माझ्या हिशोबाने थोडे कमी पडणार आहे. तर मग मी काय करते, थोडे तांदूळ घेतले ना चालेल, कारण दोघंच बापले खाणार आहे. तर उद्या सोमवार आहे, उद्या तर काही हात पण मिळावत नाही. रात्री सगळे भांडे बिंडे घासून घेते. आता तांदूळ धुवून गेले स्वच्छ, कारण तांदूळाला किती बी भारीच्या तांदूळ असले, किती बी महागाचे तांदूळ असले तरी पण त्यातनी ना ते स्वच्छ धुवावं लागतं. हां सुटलं पाणी. त्याला 2 पाण्यानं तांदूळ धुते मी, 2-3 पाण्यानं धुते तांदूळ. आणि चिकन तर विचारूच नका मग. तर पोराला थोडंसं बी त्याला दिसलं ना चिकनमध्ये तर मला लय ओरडते ते. त्याला ते बिलकुल असं दिसलं नाही पाहिजे, ते चोपडी चांबडी असते ना ते अजिबात दिसली नाही पाहिजे. आणि पाण्यात तिचं लाल पाणी नाही दिलं, पांढरं पाणी झालं पाहिजे. चिकनची पिझ्झाचे पांढरं झालं पाहिजे व्यवस्थित, त्याचं लाल पाणी नाही झालं पाहिजे. असा आहे आमचा पोरगा. अरे बघा धुतले. आता याला पाणी पण मस्त सुटलं.
आता मी काय करते, हे तांदूळ टाकते त्याच्यातले आणि ते मिक्स करून घेते. आता माझ्या तोंडात कसं कधी पण जय श्रीकृष्ण येते ना तोंडातले नाव, म्हणजे गुणगुणत असतो मी. आता काय होते, देव देव काय म्हणते, चिकन खाऊन का लागत्या, ते खातात लोक. भगवंत म्हणतात की त्यांना खाऊ द्या, तुम्ही करून द्या, तुम्ही आपले इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवा. तुम्ही जरी बनवून देत असाल तर तुमची इंद्रिय तुमच्या हातात, तुमचं मन जात नाही त्याच्यावर. हे लय मोठी गोष्ट आहे. हे म्हणतात भगवान कृष्ण असे म्हणतात, त्यांना खाऊ द्या, खातात तर खाऊ द्या, ते खातात तर है ना. आता मी सगळं ट्रेयातून टाकलं. आता बघा मी फक्त काय केलं, फक्त हे केलं, तांदूळ टाकले, पाणी काहीच टाकलं नाही त्याच्यात मी. हां आम्हाला एक मिनिट ठेवा. दिसते हे बघा पाणी किती सुटलं. आता त्याच्यात त्याला सुटलं पाणी. आता त्याचा मला अंदाज बरोबर समजणार आहे. आता मी त्यात थोडंसं पाणी टाकणार आहे माझ्या हिशोबानं आणि पाण्याला झाकण लावून ठेवून देणार आहे. मग बनल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे. ओके, चला, धन्यवाद.